नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे मुंबई येथील। मुंबईच्या आर्य कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत भरत अहेरे नावाचा मेकअप आर्टिस्ट राहत होता। भरत याचे राजश्री बरोबर काही वर्षापूर्वी लग्न झाले होते। त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली। मुलीचे नाव सारंगी होते। भरत हा नोकरी करायचा, त्यामुळे तो सकाळी निघून जायचा। घरात पत्नी आणि मुलगी, अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरू होतं। मुलगी मोठी होत होती। आता आपल्याला मुलगा हवा आहे असे राजश्रीला वाटत होते, पण घरातील परिस्थिती ठीक नसल्यामुळे पती भरत हा टाळत होता। मुलगी सारंगी ही 10 वर्षाची झाली होती, तरी पती हा दुसऱ्या मुलाविषयी विचार करत नव्हता। त्यामुळे राजश्रीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले। काही दिवसांचा काळ लोटला, त्यांच्यात भांडणे होण्यास सुरुवात झाली। राजश्रीला मनासारखं करायचं होतं, मौजमजा करायची होती, पण पतीची आर्थिक परिस्थितीमुळे तिला आपलं मन मारावं लागत होतं। मुलगी सारंगी मोठी होत असली तरी त्या गोष्टीची चिंता राजश्रीला नव्हती। तिला सुख पाहिजे होतं। ती सुखाच्या शोधात असताना राजश्रीला चंद्रशेखर नावाचा तरुण भेटला। चंद्रशेखर हा तरुण होता आणि पैशावाला देखील होता। चंद्रशेखर आणि राजश्री यांचे प्रेमसूत जोडले। पती सकाळी कामावर जायचा तर मुलगी शाळेत जायची। यामुळे राजश्रीला सगळं मोकळं रान झालं होतं। ती घरातून बाहेर पडायची आणि चंद्रशेखर बरोबर मनसोक्त बाहेर फिरू लागली। दोघांची जवळीक वाढली होती, त्याचबरोबर चंद्रशेखरच्या अपेक्षाही वाढल्या। राजश्री त्याला भेटली म्हणजे विश्वसुंदरी त्याला मिळाली असं वाटू लागलं होतं। त्यामुळे चंद्रशेखर राजश्रीच्या मनासारखं सर्व काही करत होता। काही काळ निघून गेल्यानंतर चंद्रशेखर हा राजश्रीच्या घरी येऊ लागला। पती कामावर, मुलगी शाळेत, याच संधीचा फायदा घेत चंद्रशेखर हा राजश्रीच्या अगदी जवळ येऊ लागला। राजश्रीच्या घरात वासनेचा खेळ सुरू झाला। राजश्रीला या संबंधातून पैसाही मिळत होता, कारण चंद्रशेखर हा पैशावाला होता। पण राजश्री तिला पती आहे, मुलगी आहे हे सर्व विसरली होती। चंद्रशेखर हाच आपला पती आहे असं तिला वाटू लागले। चंद्रशेखर हा घरी आल्यानंतर 3-4 तास घरीच थांबायचा। राजश्रीची मुलगी शाळेतून येण्याची वेळ झाली की तो घरातून निघून जायचा। मात्र 1-2 वेळा मुलीने चंद्रशेखरला घरातून बाहेर पडताना पाहिलं। त्यावेळी सारंगीने आईला विचारले असता तो ओळखीचा मामा आहे असे सांगितले। मात्र पाप जास्त दिवस लपून राहत नाही। एक दिवस सारंगीने आईला आणि मामाला नको त्या अवस्थेत पाहिले, तेव्हा तिला धक्काच बसला, कारण सारंगी 13 वर्षाची झाली होती। तिला सर्व काही कळत होतं। त्यावेळी राजश्रीने सारंगीवर दडपण आणण्यास सुरुवात केली। तू जर हे कोणाला सांगितलं तर मी घर सोडून जाईल, नाहीतर तुझ्या वडिलांना आणि तुला मारून टाकेल, अशी धमकीही दिली। त्यामुळे सारंगी शांत बसली। काही महिने लुटून गेले। राजश्री आणि चंद्रशेखरचे अनैतिक संबंधाबद्दल पती भरत याला कळले। त्यावेळी भरत याने चंद्रशेखरला सोडून देण्यास सांगितलं। मात्र राजश्री चंद्रशेखरच्या प्रेमात अखंड बुडाली होती। तिला हे सोडणं शक्य नव्हतं। पती हे जे काही म्हणतो आहे, प्रियकर चंद्रशेखरला सांगितले। त्यावेळी चंद्रशेखर आणि राजश्रीने पतीला संपवण्याचा प्लॅन केला। 2 ऑगस्ट रोजी राजश्री पतीबरोबर मुलगी सारंगीला घेऊन रस्त्याने जात असताना चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा हे दोघे त्याच्या गाडीला आडवे आले आणि भरत याची गाडी अडवली आणि त्याला बेदम मारायला सुरुवात केली। मुलगी सारंगी हे सर्व काही पाहत होती। वडिलांना मारहाण होत आहे हे पाहून ती सोडवण्यासाठी गेली, पण पत्नी आनंदात होती। ती मध्यस्थीसुद्धा करण्यास गेली नाही। भरत याला मारहाणीत जबर मार लागला होता। तात्पुरता इलाज करावे म्हणून ती पतीला रुग्णालयात घेऊन गेली आणि लवकरच त्याला घरी घेऊन आली। डॉक्टरांनी भरतला घरी नेण्यास मनाई केली, मात्र राजश्रीने काही ऐकले नाही। तिने तात्काळ पतीला घरी आणले। प्रत्येक वेळी भरत मृत्यूच्या दाराकडे जात होता हे राजश्रीला कळत होतं। नातेवाईकांना फोन करून सांगितले की भरत याचा अपघात झाला आहे। भरत हा बेशुद्ध होता। सर्व काही राजश्रीच्या मनाप्रमाणे होत होतं। सारंगी ही आईला, वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आग्रह करत होती, मात्र ती राजश्रीला शांत बसवायची। एक दिवस भरतला रक्ताची उलटी झाली आणि ते मुलगी सारंगीने पाहिलं। तिनं थेट चुलत्यांना आणि काही नातेवाईकांना फोन करून सांगितले। तेव्हा नातेवाईक घरी आले आणि भरतला रुग्णालयात घेऊन गेले। मात्र 5 ऑगस्ट रोजी भरत याचा मृत्यू झाला। आता मात्र 13 वर्षाची सारंगी संतापली। आई राजश्री हिनेच प्रियकराच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली आणि प्रियकर मारत असताना राजश्री मारा असे सांगत होती। हा अपघात नसून खून करण्याचा प्लॅन रचलेला होता। मुलीनं सर्व काही सांगितल्यावर नातेवाईक अवाक झाले। तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। मुलीच्या फिर्यादीवरून आई राजश्री विरुद्ध प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला।
अशा प्रकारे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भरत याला अपघाताचा बनाव करून कायमचं संपवलं. मात्र 13 वर्षाच्या मुलीने आईनं केलेलं कांड उघडं पाडलं. अशा प्रकारची घटना सर्वत्र घडत आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या तर सर्व काही शक्य होऊ शकतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.